नमस्कार मंडळी. लाईफ मधले टेन्शन्स देत नाहीत हसण्याची उसंत आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचा महामंच, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दणदणीत पंचेस टाकून खणखणीत लाफ्टर वसूल करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याच बरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या कडक पंचेसना, आपल्या सौंदर्याप्रमाणे ब्युटिफुल तर आपल्या टॅलेंटप्रमाणे पॉवरफुल दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक, बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. तर मंडळी, विनोदाच्या या महामंचावर हास्याचे खेळ रंगवून लाफ्टरचे बार उडवण्यासाठी आपले सगळे रथी महारथी सज्ज आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा लोटपोट हसण्यासाठी व्यवस्थित जागा तयार करून सज्ज व्हा, कारण सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या सुपरस्टार गौरवला मिळाली आहे दहीहंडीची सुपारी. बघूया ही सुपारी त्याला कोणी दिली आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि मुलुंडचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अपमान गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुम्हाला माहितीये मी आज इथे कशासाठी आलोय? अपमान करून घ्यायला. छोटे लोक छोटी सोच. बड्डेला काय दिलंस? फरसान. फरसान फरसान हो, बड्डेला असे पाकिट दिले. माझा बड्डे बड्डे. आज मी इथे, मला इथे दहीहंडीचा सेलिब्रिटी म्हणून बोलवलंय मला. येस, मला सुपारी दिली ती पण 50,000 रुपयांची. खांडेकर कितीची? 50,000. ओ सॉरी, तुला माहिती नाही ना 50 किती? 5वर 4 शून्य, एकक दशक शतक हजार 10,000. आराम कर आराम कर. काय समीर दा आराम आहे? सकाळी मस्त बोलत होता. आज आराम आहे ना? आराम करा. स्किटा लिहा, भरभरून स्किटा लिहा. सुपाऱ्या मी मारतो, ठीक आहे? आणि आपल्याला काय पार्टनरची गरज नाहीये. आपण अकेलाही काफी. अकेला मग एकट्याने कर स्किट. ए वने राव रे ग. तू एवढा काय रागवतो यार? ही सुपारी तूच मला दिलीस ना. म्हणे 50,000 यार, 50,000. अख्ख्या तिसऱ्या सीझनचे मिळून पण एवढे होत नव्हते रे माझे. अरे बाई जरा थांब ना, मग पैसे तर हातात येऊ दे. किती घाई करतो यार? 50,000 पाहिजे. तुला माहितीये का बाई, काय? ही हंडी जिने आयोजित केले ना, हा. ती वन्नी अन्नी. कोणी? वन्नी नाही रे, वन्नी अन्नी. अरे मी अण्णा ऐकला होता. अन्नी कोण आहे? अरे ते जाऊ दे रे. वन्नी अन्नी. अरे जाम डेंजर आहे का ती बाई. हो काय? कधी इथे तू तयार राखायला ना बाई, ती येला का एकदम Yes. डेंजर आहे आपले बाई. हा अन्नी. क्या पब्लिक कैसे हो? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान मित्रमंडळासाठी. सॉरी, मला वाटलं 9 थर लावले. सॉरी सॉरी. क्या बने बच्ची, कैसा? बहुत दिन के बाद दिख रहा है रे. पाय लागो. हाँ. ए पाय पण ना. सॉरी, मी माझ्या गुरूंशिवाय कोणाच्या पाया पडत नाही. पैसे अन्नी देणार आहे. आणि पाय लागू. ठीक है ठीक है. क्या रे लंगूर, तू इधर क्या कर रहा है? तिकडे जा ना, गर्दी सांभाळ ना. सेलिब्रिटी गौरव मोरे येणार, चल निघ. अन्नी सेलिब्रिटी गौरव मोरे हेच आहेत. यायचे हो गौरव मोरे. कोबडावर तर वाटत नाही, पण बाबा नाव ऐकलं आपल्या फंटर लोकांना. थँक्यू थँक्यू. म्हणे कडक आयटम आणला. अरे मोरे काय करतो तू? कॉमेडी. हा हो. कर ना मग. हा? हा काय कॉमेंट्री कर. नाही नाही, असं एकट्याला होत नाही, त्यासाठी पार्टनर लागतो. आता कळलं.
नाही जमणार ना, पार्टनर लागतो, एकट्याला होणार नाही ते, बने? त्यासाठी पार्टनर पाहिजे. मेरे को ना बोल रहा है, आणि करेगा ना हो. मेरे को ना बोल रहा है. तेरे को पता है ना मेरे को ना सुनने की आदत नहीं है. हा तिला अमा ऐका सवय आहे. ए भाई यार तू कर ना यार काहीतरी काहीतरी इचिक पिचिक कर ना. असं कसं करणार यार, माझं पार्टनर. ए झिंगूर, हा. हे काय बघितलं ना, हा. याचा चाप खेचला तर काय होईल माहितीये ना. मी चूप चाप मरेन. कॉमेडी करतो ना. एवढं कळतंय ना, हा खोपडीत घुसतंय ना. हा घुसतो कोपडीत. चल मग कर लवकर. हा तर मी कॉमेडी करतोय. काय करतोय? गोविंदा लोग हे बाल गोपाल ठोको ताली. तुम्ही टाळ्या ठोकायला सांगितलं, त्यांनी गोळ्या मारल्या. काय यार, असं कसं शक्य आहे यार? ऐसा ही होता है अपने पास. चल जल्दी से कर. अरे मोरे बघितला का, एक आवाज दिला ना गोळ्या डायरेक्ट तुझ्या खांद्याशी आल्या, नंतर कळलं ना. करतो. ठीक आहे. तर बाळगोपाळ रेडी रेडी. हा रेडी तुम्ही सगळे? यस. तर मी तुम्हाला एक जोक सांगतो. तर मला सांगा, अरब कंट्रीमध्ये लहान मुलं कशी रडतात? प्लीज सांगा बाळगोपाळ. हे यू फॅटी बाळगोपाळ, तू सांग. नाही समज? ओके. हाय यू स्लिपरी बाळगोपाळ, तू सांग. हो नाही ठीक आहे. मी सांगतो. मी अरब कंट्रीमधली मुलं अशी रडतात. UAE अरे बाप रे बाप, मरतो काय मी. हे नको, हे थांबवा, टाळ्या थांबवा. छपरी इधर आ रे. वा थांबवा. इधर आ, जल्दी से आ. काय रे, UAE मध्ये जाऊन काय केलं? हा? काय केलं? याच्यासाठी पैसे दिले होते? याच्यासाठी पैसे भरले होते? फालतूपणा नाही करायचा. चल निघ इकडून. निघ. तू काय बोलवतो रे UAE चा? नाही तो बरोबर नव्हता जोक. ऍक्च्युली दुसरा आहे माझ्याकडे. ऐकाव लवकर चल. ते काय, सगळे भाई हिंदी आहेत ना, तर कदाचित त्यांना मराठी कळलं नसेल, तर मी हिंदीत जोक सांगतो. बाळगोपाळ, मी आता हिंदीत तुम्हाला जोक सांगतो. एकदा काय होतं, ती चपाती आहे ना, चपाती वो रोती आहे. चपाती कळलं काय? फुलका. चपाती लेडीज सोबत इज्जत मध्ये बोलायचं. हाँ इज्जत मध्ये बोलतो. तो चपाती ना रोती है, तो एक जना के चपाती को पूछता है, हे चपाती तू क्यों रोती है? ती बोलते है, मैं रोटी हूं ना क्योंकि वो आटा नहीं. अरे बाप रे बाप, हा जोक तर म्हणजे. इधर आ रे, इधर आ. मी जल्दी आ. मला बोलवली हो? रोटी मंडर में क्या राडा किया? कोणी मी? हाँ? वो आटा पीटा का बॉक्स किधर है? तुम्हाला आटा पिठाचा बॉक्स कळलेला आहे तुम्हाला? सॉरी आणि ते कुठं चुकता है? सॉरी नाही प्लीज मला माफ करा. मला सॉरी. चल भाग. कुठे भागू? भाग. इकडे उधर भाग. प्लीज शालू. क्या रे, आटा का क्या? नहीं हो क्या, वो जोक अच्छा नहीं था. उसका मतलब मैं आपको समझाता है. एक्चुअली आपको मतलब नहीं समझा, इसके लिए वो जोक गया. अरे इसको कुछ नहीं आता है क्या रे? बने किधर से लाया इसको? अरे बन्या, अभी मैं क्या करूँ? करना यार काहीतरी, आपली इज्जत घालवतो यार तू. काय करू यार, अजून मला काय जमतच नाही, काय करू? चल चल. तेरे को आवाज निकालना आता है? कुठून? कुठून काय आणि काय बोलली? आवाज निकालना आता है म्हणजे मिमिक्री करू शकता का तू? मिमिक्री नाही ना यार, आपला प्रांत नाही यार, तू मिमिक्री करणं यार. अरे हा आहे ना, करेल ना मिमिक्री. मी ट्राय करतो. चल जल्दी से कर. दादा कोणके साहेबांचा हा, आवाज चल, काढण्याचा निघ. प्रयत्न करतो. एकदा मला जोक सांगतो. जोक सांगतो. एकदा काय होतं माहिती का, जेम्स बॉन्ड आज जंगलात जातो. त्याला समोरचा डुक्कर, तो डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो, हाय आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. त्याला डुक्कर बघून म्हणतो, हाय आय एम डुक्कर, रान डुक्कर. आणि दोघे निघून जातात. त्या मायाला जे कुठे येत नाही ना बे, येत नाही बोलत राहा, येत नाही ना बे मला. कशाला सुपारी घेतली? सुपारी कशाला घेतली? ए चल ठीक है. तू चमन बग्गाचा आवाज काढ. हे बघा, चमन बघा कोण आहे मला माहित नाही. चल ठीक है. तू चंदू चमेला का आवाज निकाल. चल. बने इकडे. आता हा कोण आहे चंदू चमेला यार? अरे भाई तू कर ना यार, ऍक्टर समजतो ना स्वतःला. हा. काहीतरी इम्प्रोवाइज कर ना. चल ना. पण चंदू चमेला कसा जल्दी. हा करतो. चंदू चमेला ते एकदम करतो. हा.
ए भाई बोले इधर आके बैठना यार. ले 1 2 3 4 चंदू चमेलाची पोरं हुशार. 1 2 अरे आज खेलेंगे चिल्लम से होली. आज खेलेंगे चिल्लम से होली. जबरदस्ती आवाज काढायला होते ही ढोली. क्या बोला? इधर आ रे, बने इधर आ. जाने दो. जमत नाही मला. तूने अपने मौसी का आवाज लड़के के माफिक काय को निकाला रे? चंदू चेमेला ही बाई आहे. हा पहिला काय ना सांगितलं. मला काय माहिती ही बाई आहे म्हणून. मी हे नसतं केलं मग मी. क्या रे बने, किधर से लाया इसको? कुछ नहीं आता. चल भगा इसको. चल मैं जा रहा हूँ. मेरा पेमेंट दो, मैं जाता हूँ. पेमेंट हा समोर ठेवल्याचा घेऊन ये. कुठं आहे? समोर कुठं आहे? समोर 9 थर लावायचे. 9व्या थरावर तू चढायचं. वरती अंडी बोडायची. तिथून वाउचर घेऊन यायचं. इथे द्यायचं. साईन करायची. मी पेमेंट देणार. घेऊन जायचं. हे सगळं कोणी करायचं? तू. मी 9व्या थरावर जायचं. हा. तिकडनं वाउचर घेऊन यायचं. हा. अरे मी टेबलावर चढलो तरी मला चक्कर येते. हा ए बने मला उंचीचा फोबिया यार. म्हणून तुझी प्रगती होत नाही. आहेस तिकडेच आहेस. बरोबरचे बघ कुठे पोहोचले. मी ना मला कायच्या काय करायला लावता यार. हे सोडून सांगा ना. 2 थराची हंडी लावा ना, फोडतो मी. ठीक आहे वंटाय, तेरे लिए 2 थर की हंडी. हा. तू खालच्या थरावर, आपण वरच्या थरावर. आणि तुमचा फंबल पडलाय. तुम्ही आता काय बोलत माहिती का की मी सेलिब्रिटी, युनिव्हर्सल सेलिब्रिटी गौरव मोरे खाली आणि त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल सेलिब्रिटी. अरे जे तू करेक्ट ऐकलंय भावा. हा तू खाली, हा. आपण वरच्या थरावर. हा. हा चल. बने घे या मोबाईल मध्ये ना फिल्टर पाडा कुटुंब असा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यांना मेसेज कर. डायरेक्ट स्मशानात या. काय नाही होणार आहे. नीट उभा. मी सपोर्ट देतो. काय ना अरे माझ्या बरगड्या बाहेर ए, येतील. बघायला. कर ना यार तू. नको. हा ना उभा. चल, चल, होईल, होईल, होईल. लगेच होईल, 2 मिनिटात. क्या यार, किधर से लाया? चल निकाल इसको. हट. अरे आणि फालतू. करेगा ना. क्या करेगा? कर ना यार. काय करतोय तू? काय करूं? अरे इनको छोड़ना यार. कोई दूसरा दो ना है उसको मैं खंदे पे लेता है ना यार. दूसरा चाहिए तेरे को? हाँ. चले बने खांडेकर को बुला. कोणाला? खांडेकर तोच बोलला तुला इथे बोलवायला. तू सगळे चॅलेंज एक्सेप्ट करशील. तू सांगितलं ना मी असं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून. 5 मिनट रुको. 5 मिनट. हाँ? अभी आता है मैं. किधर? ये चैलेंज में एक्सेप्ट करता है. अभी आया मैं. किधर जा रहा है? अभी आया. रुको. ए, ए, अरे वनी अण्णी तू कमाल दिसतेस. मुळात आम्हाला हे नावच फार आवडलंय. वनी अण्णी. एकदम 1 तास झाला परफॉर्मन्स. मस्त. जोरदार टाळ्या. बघा आपल्या हास्य रसिकांना ही दादागिरी किती भावली आहे. सई वने, मला तुला सगळ्यात आधी एक असं सांगायचं की ह्या गेटअपमध्ये तू अतिशय सुंदर दिसतेस. तुझ्या पर्सनॅलिटीला, तुझ्या असण्याला हा गेटअप अतिशय सूट करतोय आणि छान केलंस. बॉडी लँग्वेज कमाल होती. ज्या पद्धतीने तू एंट्री घेतलीस ती कमाल होती. गौऱ्या मस्त. तुला काय नवीन सांगायची गरज नाही. मजा आली. छान झालं स्किट. प्रसाद दा चांगला होता परफॉर्मन्स. मजा आली. वनिता तू खूप छान दिसतेस. खूपच आणि खूप मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस तू. ओव्हरऑल लुकच खूप मस्त आहे. वनिता या स्किट नंतर खास तुझ्यासाठी एक शेर अर्ज किया है. शार्द वो चेहरे से पर्दा उठा के आई. वो चेहरे से पर्दा उठा के आई. जुल्फों की कुछ अलग स्टाइल करके आई. वो चेहरे से पर्दा उठा के आई. जुल्फों की अलग स्टाइल करके आई. किसी ने कहा बड़ी खूबसूरत लग रही हो आज. हमने कहा शायद वो नहा के आई. नाईस. ओव्हरऑल अजून खूप मजा आणता आली असती पण नॉट बॅड. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी आपल्या खांडेकर आजोबांनी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय. बघूया तिथे काय धमाल घडतीये. विनोदाचा ओमकार लावून लाफ्टरचा गोड प्रसाद वाटण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत ओमकार भोजने आणि प्रसाद खांडेकर.
लवकर लवकर करा, हे टाइमपास करू का, लवकर करा. अरे तयारी करतोय आपण, पण गणपती कधी आणायचा? गणपती, तुला हे बर्थडेचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटतंय? मग तू बर्थडेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस? अरे गावडे, काय? स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किट मध्ये तरी लक्ष घाल. अरे ते खांडेकर आजोबा आहेत ना, खांडेकर आजोबा, त्यांचे मित्र नाही का ते भोजने आजोबा, त्यांचा बर्थडे आहे आज. मग ते खांडेकर आजोबा आम्हाला त्या दिवशी भेटले, ते काय बोलले, त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याची तयारी करतोय आपण यार. हे बघ फुगवलेत, केक आणलाय, डीजे दत्तू इन द मिक्स. बस जास्त टाइमपास करू नका. आजोबा आता येतीलच भोजने आजोबांना घेऊन. आणि बघा हे तुम्हाला माहिती ना, त्या आल्यावरती आपल्याला काय ओरडायचं आहे? मोरया. मोरया नाही रे, सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं, कळलं का? आता लपाय पटकन, मला फोन आलेला, आता कधी पण येतील. चल, लपा, लपा, लवकर लवकर चल, लपा रे, आजोबा येतील. बाबा भोजना ये भोजना ये बाबा ये. अरे बाबा आपण म्हातारे झालो, आता आपला बर्थडे कोण सेलिब्रेट करणार? खांडेकर, अरे तू म्हातारा झालास, मी अजूनही लवचिक आहे, मी अजूनही स्किट करू शकतो. काय मेला भोग नाही तुझी इच्छा, अर्धी लाकड मसनात गेली तरी तुला स्किटच करायची काय रे? आणि लवचिकचं बोलशील तर मी पण कमी नाही. कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी? चरबी हाड आहेत कुठे तुझ्याकडे? कधी होती? तू घरी कशाला घेऊन आलायस मला सांग. आपण काय केलं तरुणपणात नाही काय, आपण तुझा बर्थडे एकत्र करायचो, तर म्हटलं आता 85वा पण बर्थडे एकत्रच करूया. नाही रे नाही, आता इच्छा नाही बर्थडे साजरा करण्याची. माझी प्राजक्ता मला सोडून गेली ना. आपली प्राजक्ता आपली नाही माझी प्राजक्ता झाडा. अरे कॉलेजमध्ये तिला विचारलं, तिने तुला नकार दिला, त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही. नाही रे नाही, असं तुला वाटतंय? काय तुला वाटतंय? मलाच नाही फक्त नेहाला पण वाटत. कोण नेहा? कोण बायको तुझी झाडा? कोण नेहा? तुम्हाला सांगतो, लग्नाचे 36 गुण नाही जुळले, वजन काट्यावरचं 136 काकडा जुळला आणि यांचं लग्न लावून दिलं. एवढा चांगला दिवशी कशाला आठवण नको ती. तेच म्हणतोय खांडेकर, नको आता जड झाले. नाही मी तुझा बर्थडे ना असं यंगस्टर सारखं सेलिब्रेट करणार आहे. हो नको नको ते सगळं नको. तुला सांगतो खांडेकर, मित्र आहे तुझा. अरे आधी जड झालंय सगळं खांडेकर. अरे नको खांडेकर, नको रे नको. भोजन ये. अरे पण हे सगळं करण्याचे काय गरज आहे? मित्र करणार तर कोण करणार? हो रे भोजन बस रे बाबा बस. खांडेकर, हे माझा मित्र खांडेकर काय केलं रे कार्टेनो? हे खांडेकर. नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना. नाही आम्हाला त्याने सांगितलं होतं की तुम्ही आलात ना की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून. ओरडायचं? हा अरे काय रे? हा आलो थांब, मला बोलवलं. आलो 2 मिनिट. खांडेकर, हे खांडेकर. हा हा हॅलो हॅलो. हा नातेवाईकांना बोलवून घ्या. मी येतोय बाहेर लगेच. आलो. हा मी दत्तू प्रोडक्शन वाला, मला खूप काम आहे. परस्पर तू प्रोडक्शन वाला आहे, तुला खूप काम आहेत. परस्पर विरोधी 2 वाक्य बोलू नको. एक तर प्रोडक्शन वाला बोल, नाही तर खूप काम आहेत बोल. प्रोडक्शन वाल्याला काम असते ते इथे स्किट मध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं असतं?
तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंस का? ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून थांबलंय? शपथ सांगतो मला काय माहित नाही. मला वाटलं गणपती आणायचा आहे. ने मग जा गेले रे सगळे कार्टे गेले. खांडेकर खांडेकर उठे माझा मित्र आहे खांडेकर. अरे सांगत होतो झेपत नाही तर कशाला खांडेकर. नाही असा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तो. मी आधी खात्री करतो. मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिलं ना त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे वाचतात. हे खांडेकर खांडेकर अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटतं. होती ती धुकधुकी पण गेली का काय? हे खांडेकर नाही खांडेकर जाऊन चालणार नाही. खांडेकर खांडेकर ती बघ प्राजक्ता आली बघ. खांडेकर भोजना जरा केस बघ ना बरोबर आहेत की नाही? कशाला कशाला केस कशाला? प्राजक्ता येते सुधारणार नाही तू जाड्या. कशाला कशाला एवढं सगळं करतो? घाबरलो ना. घापकन कोणतरी अंगावर आलं रे. मग तू घापकन जायच्या वाटेवर होतास. एकुलता एक मित्र माझा घाबरलो. हाय बरं आता बरं आहे बरं आहे. हे गेले कुठे काढते सगळे? गेले कुठे? बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे. हो पण तू काय ते रस प्राईज दिला गेले ते. भोजना रस प्राईज नाही रे सरप्राईज. सरप्राईज झालं वय तुझं. झालं वय माझं. कशाला पण ते ह्या वयात झेपत नाही रे तुला. नाही ना असं कसं? अरे आपण मी तुझा मित्र नाही काय? कॉलेजमध्ये आपल्या दोघांना शोले मध्ये जय विरूची जोडी म्हणून ओळखायचं. असं जय होतो जय आणि मी विरू होतो. तुके ना मेला कुत्ते. कुत्ते कसला? कुत्ते 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 आता कुठे पहिल्यासारखं राहिलंय सगळं. हे पण तुला आठवतंय तू जय सारखा कॉइन उडवायचा छाटा कापा करायला. छाटा कापा कुठला? छाटा कापा नाही. अरे ते छापा काटा. छापा काटा करायला कॉइन उडवायचा. एकदा आठवतंय डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं. 3 डझन केळी खाल्ली होती सालान सकट. साला काय दिवस होता रे ते. कॉइन सापडला होता. हो पण छापाने काटा पुसून गेलं होतं. छापा काटा कळत नव्हतं. नंतर ते कॉइन उंबरठ्यावरती ठेचून लावलं होतं. अरे मग बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होतो. कार्टे गेले कुठे सगळे? ते तू सरप्राईज दिल्यावर निघून गेले. कार्टे ना यार बरं नो यार. कुठे गेला? कुठे जाता म्हणता म्हणता? हे मेणबत्ती पेटवा रे. मेला ना मेणबत्ती पेटवा. मेणबत्ती पेटवा रे. हा भोजनेचा बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे. बर्थडे म्हणजे विशेष आहे. आधीच सांगतो. काय रे? हे का मध्येच? आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी कर. तूच म्हणाला नाही तेच म्हणाले. तसं लिहिलं काही नाही करून ठेव असं म्हणाले. लाकडं पेटतील ह्याच्या आधी. लवकर पेटवा. भोजना खांडेकर आपण दोघं मिळून फुकूया. ये खांडेकर. अरे मेणबत्त्या तशाच राहिलं खांडेकर. बापरे खांडेकर आजोबाच मिसले वाटतं. आलो 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 लगेच आलो. हॅलो हॅलो आता ऍक्च्युअल मध्ये नातेवाईकांना बोलवा. ते मगाशी ना चुकून फोन लागला होता माझा. मला खूप काम आहे. तुझं ठरलं. हो तुझा एक खांडेकर. एक खांडेकर ए नाही असं सारखं सारखं नाही करायचंय. मला एकट्याला भीती वाटते खांडेकर. नाही आम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. खांडेकर
आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खांडेकरने. वा 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 वा. ए खांडेकर, तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ. बाबा गेली ती माहेरी गेली का? चल पेग भर पेग आणि चकली आणि पापड भिजत ठेव. सावलं जात नाही ना आता. घेऊन टाकू आणि क्वार्टर द क्वार्टर. अख्खी क्वार्टर. अरे वाईन मध्ये कोल्ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा, याला क्वार्टर झेपते. ते राहू दे. हे पोरांनो, याने आहे जिवंत. अरे ते जाऊ दे. हो आजोबा, नाही झेपत तर कशाला करता तुम्ही? तुला झेपत नाही तरी स्किट करतोयस ना. तुला बोलतो का रे काय? माझ्या मित्राचा बर्थडे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. पण जाऊ दे खांडेकर, आता 2दा जाऊन आलास परत, आता काही नको. तुला पोचवल्याशिवाय काय मी जात नाही बघ. मी तुला खांदा देणार आहे. आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झालास आणि आता माझा खांदा होतोय. केक कापाना चला ना. आता आपण ते हे करायचं, ते डान्स करायचं. डान्स नको खांडेकर नको. अरे झालं डान्स. अरे नाही रे नाही. म्युझिक लाव रे. यो डीजे दत्तू इन द मिक्स 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 मिक्स. चला या. मला नाही. करूया थांबा करूया. ए पोरांनो इकडे या. त्याला पकडा दोघांनी. डान्स करायचा असा नाही रे. मी आलो. तुम्ही करता डान्स. चला लावा म्युझिक लावा. यारी है ईमान मेरा यार मेरे जिंदा. यारी है ईमान मेरा यार मेरे जिंदा. कुर्बान सांगितलं खांडेकर. बस झालं आता. अजून बाकी आहे. अजून काय बाकी आहे? आता फक्त जायचं बाकी आहे. अरे ते हे असतं ना, ते आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता. नाही रे, मेला अक्षता नाही. ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो. पुस्तक नाही रे. ते नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना. टिफ ग. बोल ना, हे तू विसरतोयस की मुद्दाम करतोयस? एवढं नाही रे. गिफ्टचं टिफक एवढं नाही कोण. गिफ्ट कुठे रे? गिफ्ट खंडे भोजन बा. पैसे जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं. हो कशाला? अभिनंदन रे, अभिनंदन. थँक्यू. तुझ्यासारखा मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहिती. तर बरं मग आता मी येऊ. मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं. अरे आता हे घरी जाऊन बघतो. नाही म्हटलं उघड उघड. हे खेळ खांडेकर हे असे चाळे सोबत नाही तू तुम्हाला. उघड. अरे वा. प्लास्टिकचा कवर उघडत नाही हवं. बघ. 1 2 3. ए भोजने अरे मी जाता हाच गेला. हडकर, माझ्यात इच्छाशक्ती होती म्हणून आलो. हा नाही यायचा परत. आता वाजवा तुम्ही. वा कडक परफॉर्मन्स, कडक. ओमकार, मला फार दुःख आहे तुझी प्राजक्ता तुला सोडून गेली. पण काय कॅरेक्टर्स पकडले तुम्ही दोघांनी. क्या बात है. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हे बर्थडे सेलिब्रेशन आपल्या दर्दी हास्य रसिकांना कसं वाटलंय. सई, आज चष्मा पण आहे आणि संधी.
ह्या सीझन मध्ये जुजबी प्रथा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, याचा आम्हाला सगळ्यांना फार आनंद आहे. तुम्ही दोघांनी अप्रतिम सादरीकरण केलं. काहीतरी वेगळेच आवाज तुम्ही लावलेत दोघांनी आणि मला अतिशय आनंद आहे की जुजबीची सुरुवात माझ्या भावापासून झाली आहे. आणि त्यांनी लिपस्टिकही दिलं होतं, ती लिपस्टिक मी आज लावून आली आहे. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि जी मंडळी आली होती वाढदिवस सेलिब्रेट करायला ती काही कमी नव्हती. त्यांनी सुद्धा स्किटमध्ये खूप जास्त रंगत आणली. आपलं नाव काय सर? दत्ता. दत्ता, तुम्ही प्रोडक्शनमध्ये आहात. फार सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. दत्तासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. मला या मंचाची एक गंमत अशी वाटते की सगळीकडून लोक येतात आणि परफॉर्म करतात आणि भाव खाऊन जातात. म्हणजे असं नाही आहे की नुसतं परफॉर्म करतात, भाव पण खाऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हास्य जत्रेचा पगडा आपल्या फक्त परफॉर्मर्सवरती नाही तर टेक्निकल टीमवरती सुद्धा आहे. आणि आय थिंक इट इज मॅजिकल. अमेझिंग परफॉर्मन्स झाला यार. असेच परफॉर्मन्सेस बघायला मिळवते. थँक्यू सो मच. प्रसाद दा, इतकं अप्रतिम सादरीकरण, इतकं अप्रतिम कॅरेक्टरायझेशन आणि त्या स्किटची बांधणी, तुमचा परफॉर्मन्स, त्यातलं डेडिकेशन. नॉट ओन्ली यू टू, तुमच्या चौघांचंही तेवढंच कौतुक. कारण आपल्या वाट्याला आलेली छोटी भूमिका पण तितक्याच समरसपणे सादर करणं हे त्या संपूर्ण स्क्रिप्टला डेकोर करण्यासारखं असतं. आणि ते तुम्ही चौघांनी लाजवाब केलं. तुमच्या रूपाने आज एक वेगळंच टॅलेंट दत्ता म्हणून आमच्यासमोर उभं राहिलं. कौतुक तुमचंही. खूप छान आणि खूप सहज वावर आहे तुमचासुद्धा बनेसारखाच. आणि इथून पुढे तुम्ही वारंवार दिसत राहाल अशी आशा व्यक्त करतो. माइंड ब्लोईंग होतं प्रसाद जे काय तुम्ही दोघांनी केलं ते. ओंकार, कमाल कॅरेक्टरायझेशन होतं. आणि तुमच्यातलं टॅलेंट आणि तुझी सोडून गेलेली बायको यासाठी एक खास शेर तुमच्यासाठी. इरशाद, टैलेंट और बीबी बड़ी अजीब चीज होती है. टैलेंट और बीबी बड़ी अजीब चीज होती है. अच्छी तभी लगती है जब दूसरे की होती है. सुपर मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, आपल्या सुहास ताईंनी जस्ट एका हॉटेलच्या रूममध्ये चेक इन केलंय. बघूया तिकडे काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत जोडाक्षरांचे खड्डे चुकवत एक्सप्रेशनच्या जोरावर विनोदाची गाडी पळवणारा सचिन गावडे. काय समजली फेम? प्रभाकर मोरे. आणि आपल्या हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. पोचले बाई एकदाची. ॲक्च्युली ना मी मुंबईला जायला निघाले होते, पण कर्जत स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच. पुढे जायचं नावच घेईना. एवढी कंटाळ ना गाडीत बसून. बरं, एकाच जागी तासन तास बसून राहिला. आम्ही काही नेहा नाहीये ना. मला काय वाटतं माहितीये, 4-5 आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल. शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या. आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं. म्हटलं आजची रात्र इथेच थांबूया. आणि bookbybook.com वरती बुकिंग केलं ना, त्यामुळे 50% मला डिस्काउंट मिळालंय. दिसत नाही कोणी पण इथे. हॅलो, एनीवन इज हियर? एक्सक्यूज मी. हॅलो. कॉन्सन्ट्रेशन. हॅलो मॅडम, वेलकम टू विसावा हॉटेल. माय नेम इज सचिन गावडे. ओके. आय कॉन टू हेल्प मी. काय? अहो मॅडम, म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला? हा, माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये? काय नाव आहे ना? सुहास परांजपे नाव. सुहास परांजपे. सुहास. हा, यस. हा, तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत? हो, ते लागणार ते. त्यांच्याच नावाने रूम बुक आहे. नाही 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 नाही. तुम्ही कोण? मी सुहास परांजपे आहे. मला रूम दाखव. चल. रूम ना? या 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 आणू का? या लवकर लवकर या 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 इकडे या. बघा बघा बघा, ही रूम आहे. हा, ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा. बिंदास.
आणि काय लागलं ना मॅडम तर मला सांगा हा, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा हे बघा इकडं असा हे काय काय झालं मॅडम? तू इथे काय करतोयस? इथे काय म्हणजे ही माझी रूम आहे, मी इथे झोपतो ना. उठ आधी. तू इथे झोपू शकत नाहीस. उठ आधी उठ. ते झोपू शकत नाही मी? नाही. बरं ठीक आहे, मग एवढं टेन्शन नाही घ्यायचं, मी इथे झोपतो. उठ पहिले. इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे. तू इथे झोपू तुझ्याशी ना बोलण्यात नाही अर्थ काही. बोलो ते मॅनेजरला बोलो. मॅनेजर मॅनेजर मॅनेजरला. कशाला एवढा गळा फाडता तुम्ही? ओ बापूस, ए बापूस. अरे काय झालं काय झालं ओरडतोस काय साहेब? हा काय झालं ओरडलं तुला? ते वसाडिया तू रूम मध्ये आयटम आणून ठेवले? ही तुझी हिम्मत? हा मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो आयटम घेऊन तू काय मारतं का त्याला? मला आयटम कशाला माझी आयटम नाही. तशी पण ही आयटमच नाही म्हणजे माझी पण काही चॉईस आहे का नाही? गप्प बसा एकदम. फालतूपणा बंद. मी ह्याची आयटम नाहीये. नक्की नक्की कन्फर्म? कन्फर्म. तुम्ही ह्याची आयटम नाही? नाही. बरं झालं म्हणजे माझी लाईन क्लिअर झाली. गप्प बसा. हा फालतूपणा आहे तुमचा. हाय ना फालतूपणा? हाय ना? आहेच. आणि हे वसाडे ह्याला स्किट म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय. ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय. मी ह्याच्याबरोबर रूम कशी काय शेअर करू? बरोबर आहे. अक्कल आहे तुला? हा तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून? मॅडम तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा. हो माझ्याकडे डबल बेड हाय. हा फक्त काय ब्लँकेट एकच आहे तर आपण दोघांनी अर्ध अर्ध वाटून घेऊ. काय समजली? तुम्ही बापले काय मूर्ख आहात का? काय झालं आता? मला माझी स्वतःची रूम पाहिजे. नाही काय झालं? स्वतःची रूम म्हणजे काय? मी तुमची रूम आहे ना त्या दुसऱ्या कस्टमरला दिली. का? हो का म्हणजे काय? पाऊस केवढा पडतोय. अरे हा ते कस्टमर वाढले त्याच्यामुळे द्यावी लागली. हे बघा मॅडम तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल. काय समजली? ठीक आहे मी ह्या रूम मध्ये झोपते. तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये झोपा. माझ्या रूम मध्ये एकत्र? हो. हे बघा मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही. हे बघ हा याला झोपेत लाता मारायची सवय आहे. मी लाता मारते? अरे मीच तुझ्यावर झोपणार नाही. अहो मॅडम ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे. मी लाथा ऍडजस्ट करीन. लाथा ऍडजस्ट करीन मी. ठीक आहे ओके. आता प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी. त्याला आपण काय करणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही रूम चेक इन करून घ्या. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का? आधार कार्ड वगैरे असं काही? नाही नाही ते करत नाही. 2 फोटो लागतील फक्त. ओके ओके. हे काय शोधता काय तुम्ही? आता म्हणत ना 2 फोटो लागतील ते शोधते मी. पासपोर्ट फोटो आहेत का? नाही काय गरज नाही. ए कॅमेरा ऑन कर लवकर. ओके. खांद्यावर का हात टाकताय माझ्या तुम्ही? खांद्यावर हात म्हणजे आमच्या हॉटेलची प्रोसिजर आहे. आम्हाला करावीच लागते ती. कुठल्या हॉटेलची हे प्रोसिजर असते खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याची? असं कसं? आता तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये राहणार ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो. काय समजली? असं कसा? तुम्हाला फोटो नाही काढायचा? नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जा. यार कुठे अडकले मी? ठेवा ठेवा खांद्यावर हात ठेवा. आणि खांद्यावर हात ठेवायचा. इकडे तिकडे बोट गेला ना तसे सनकन देईन. काय करता तुम्ही? नाही काय करत नाही आहे. ओठ निमुलते करा. निमुलते निमुलते ते फोटो काढताना असं काय करतात का? काय म्हणतात तुमच्यात? पाऊट. हा पाऊट 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 करा. फोटो काढायचा का नाही? कुणा बरोबर फोटोत पाऊट करायला लागतंय मला? माझ्याकडे बघून नाही करणार मी. तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज. किती किती आगाऊ बाई आहे. कसं हिच्याबरोबर दिवस काढतो माझंच मला माहिती. तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर? फोटो काढा फोटो काढा फोटो काढा. तुम्हाला राहायचं नाही इथं. हा फोटो काढा. हा हा करा पाऊट करा काय ते. मॅडम मॅडम आता ना दुसरी पोज. दुसरी पोज. दुसरं एक काम करा. असं हात करा. पाय पाय असं पाय वर घ्या. हा टायटॅनिकची पोज. आणि तुम्ही निघा इथनं प्लीज. निघा. मला फ्रेश व्हायचंय. ए काय नाव तुझं? सचिन. मला साबण देऊ शकाल का? साबण देणार? ए साबण देऊ टाक त्यांना. बापूस अंघोळीचा देऊ का कपड्याचा देऊ? अरे कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला? आम्हाला चालतो. आम्ही त्या साबण आंघोळ करतो का ना? काय मॅडम वास्तविक बघायला गेली ना तर नॉर्मल साबण ना याचं केस आणि ही माझी तुकतुकीत कांती आहे ना ती खराब होते. काय समज?
तुम्हाला चालत असेल, मला आंघोळीचा साबण हवाय. आंघोळीचा हवाय? ए त्यांना आंघोळीचा साबण देऊन टाक. हे घ्या मॅडम. एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी? हो ह्यातला उरल पण थोडासा. नाही बघत ना. आणि काळजी आधी आंघोळीचं जा, मग काय सगळे प्रश्न विचारा काय नाही. कळतं काय तुम्हाला? आणि हा बघा आंघोळ करता करता जर साबण संपला तर दरवाजा जरा किलकिला करा. किलकिला? किलकिला म्हणजे असं बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतनं आवाज द्या. अहो ऐकलत का? आंघोळीचा साबण संपला, जरा आणून देता का? मग मी तुम्हाला साबण आणून देईन. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला साबण आणून देईन, पण मी हा साबण देताना हात पुढं करीन, तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे असं. मला ही फालतू किती अजिबात चालत नाही. मला सांगतो, मला अजिबात पडत नाही. हा मला अजिबात आवडत नाही या गोष्टी, तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ? आणि मुळात दार किलकिले करून अहो साबण संपलाय आणून द्या असं मी का म्हणू? मी काय बायको आहे तुमची? मग व्हा ना. तुम्ही शांत राहा प्लीज. बरं शांत झालं तो व्हाल माझी बायको तुम्ही. आईला काय बोलण्यासारखंच नाही. बघा ना आता एका त्याच्या नशिबात नसतो प्रभाकर, त्याला मी तरी काय करू? इलाज नाही. शांत बसा प्लीज प्लीज, कृपा करा माझ्या. शांत बसा. जेवणाचं काय आहे? मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या आणि झाकून ठेवा. तुला काय भूक भीक लागलेली आहे? या आई मला पुरणपोळी बनवून दे ना. मारू नका, मारू नका त्याला, मारू नका. काय माहितीये काय, हा लहान असताना ह्याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना. लय वांदे झाले हो त्याचं, तुम्हाला सांगतो. आईला असा त्रास द्यायचा नाही. आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो, म्हणून तो आई म्हणाला. नाही ऐका ना. आणि तुम्ही पण असं बोलताय? हो मला बायको नाही ना, आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो. शांत बसा, गप्प बसा प्लीज प्लीज. नका चळू ना मला, नका ना चळू. झोपू दे मला शांतपणे. जा ना तुम्ही, जा येत ना, झोपू दे मला. कमाल आहे ना. हॉटेलमध्ये एवढे चांगले अमेंडमेंट आहेत तरी देता होतं ह्यांना हे मिळत नाही. नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना काय समाजाला. मी काय म्हणतो शांत काय म्हणू नका. नाही शांत झोपा. मी इथं बाहेरच झोपलेलो आहे. फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा इकडे बोलवा. कोण शांती? शांती माझी बायको. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की याला आई नाहीये, मला बायको नाहीये. हो 10 वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला आणि वय. हो म्हणजे हो शांती. आणि ती काय होते रात्रीची येते, मला उठवते, माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते. भूत आहे? नाही भूत नाही, भूत नाही. शांती माझी बायको. अहो मेले ना म्हणजे भूत असेल. नाही नाही बघा वसाडीचं नाव काढून लगेच हजेरी झाली बघा. शांती 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 ऐकून घे. कोणाची चटवी? चटवी नाही आहे, काय नवीन कस्टमर आहे, सकाळी निघून जाणार आहे. शांती जरा शांत होईल, त्रास देऊ नको प्लीज. हा शांती. शालू. नाही नाही मी सुहास. सुहास नाही हो, शालूचा डान्स करा असं म्हणते ती. करा नाही, तुम्हाला पण नाचावं लागेल ना. ती जायची नाही. हो असं कसं नाचा तुम्ही. हो नाचा. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. बुगडी नाही आणली रुसलीच मैना, बुगडी नाही आणली. पलाली हे वसाडी आलं ती पलाली. नाही ती पिढा बरा झाला गेली माहिती. काय सांगू तुम्हाला केवढं व्याप आहे. काय करणार हे असे कस्टमर आहेत ना, ॲपवरून हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं 50% डिस्काउंट घेतात. काय समजलं? आपले केवढं वांदे होतात माहिती तुला. हे तो 204 मध्ये बेड खाली झोपला नाही कस्टमर, डबल भाडं देणारा, त्याला घेऊन ये पटकन. आता ताबडतोब तिला घेऊन ये. आणि आमिर तू काय करशील? हॉटेल बुक झालाय, आता शटर खाली कर. वा 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 वा. तो पंच अगदी जबरदस्त होता की प्रत्येकाच्याच नशिबात प्रभाकरची पप्पी थोडी नसते. पण आम्ही लकी आहोत, आमच्या नशिबात प्रभाकरचा परफॉर्मन्स आणि प्रभाकरची शालू आहे. थँक्यू सो मच त्यासाठी. जाणून घेऊया हा परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई मस्त झाला परफॉर्मन्स. प्रभाकरदा तुमचं टायमिंग खूप अफाट आहे आणि ज्यांच्या नशिबात प्रभाकर दादांची पप्पी आहे त्यांचं अभिनंदन करूया आधी.
मजा आली. तुमच्या तिघांची भट्टी अजून दिवसेंदिवस छान काय लोणचं मुरतं तसं मुरत चालली आहे असं दिसतंय आणि ती बघायला आम्ही आतुर असू. सुहास, तू फ्रस्ट्रेट होण्याचं जे काही केलंस ते खूपच भारी होतं आणि मला ते खूप आवडलं. शांतीचं नाक मुरडणं खूप आवडलं. सुपर. प्रसादा, छान झाला परफॉर्मन्स. कॉन्सेप्ट मस्त होती आणि तुम्ही तिघांनी केलंही खूप छान. प्रभाकर, दिवसेंदिवस तुझ्या टॅलेंट बरोबरच तुझ्या पप्पी आणि तुझ्या कांतीची भर पडत चालली आहे आणि दिवसेंदिवस तुझ्या कांतीसारखा तुझा परफॉर्मन्सही तुकतुकीत होत चालला आहे. मला फार आनंद वाटतोय. सचिन, छान, तुझी साथ खूप छान होती या स्किटमध्ये. सुहास, तुझा प्रेझेन्स नेहमीच खूप काय म्हणूया प्रेक्षणीय असतो. छान असतो वावर तुझा रंगमंचावरचा. तुझं हसणं पण खूप छान असतं. तर खास आजचा शेर तुझ्या हसण्यासाठी. कुछ तो था उसके होठों पर, कुछ तो था उसके होठों पर, हमेशा होठ दबाए हंसती थी, एक दिन खुल के हंसी तो पता चला, चायला तंबाखू खाती थी. नाही, लिहिला असं कोणी नाही. जनरल हे जे सगळे शेर ते मी कुठून मिळवलेले आहेत त्याचं श्रेय त्यांना आहे. इथे मला ते योग्य वाटतात तेव्हा मी वापरत जातो. यातलं माझं काही क्रिएटिव्ह माझी काही नाही आहे. तर हा शेर नक्कीच तुला लागू नये. तू फार गोड हसतेस आणि थँक्यू सो मच या परफॉर्मन्ससाठी. मंडळी, जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना आजचा हा भाग कसा वाटला. सई? मस्त वाटला. मला असं वाटतं की आपल्या मंचाची खासियत ही आहे की सगळ्या डिपार्टमेंट्स मिळून येतात आणि सगळ्या डिपार्टमेंट्स ॲज अ टीम काम करतात आणि हे टीम स्पिरिट असंच तगडं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ये बात तथास्तु. प्रसादा? खूप दमदार होता एपिसोड. मला प्रसाद आणि ओंकार, आज जी तुम्ही 2 कॅरेक्टर्स आणली आहेत ती वारंवार आली तर मला फार मजा येईल. म्हणजे जसं समीर विशाखाचं मुलाखतीचं स्किट आपण एन्जॉय करतो एक पर्टिक्युलर त्या कॅरेक्टर, तसं या कॅरेक्टरमध्ये मला पोटेन्शियल दोन्ही कॅरेक्टरमध्ये मला दिसतंय. दुसरी गोष्ट मला सांगवायची वाटते, विशेष करून गौरव, वनिता, तुम्हाला दोघांना, 3रं पर्व आता आपलं जवळजवळ हे आहे. तुमच्या समोर तुम्ही अनेक परफॉर्मन्सेस समीर विशाखाचे, प्रसादचे, पॅडीचे, नमाचे, अंशूचे पाहिलेले आहेत. मला असं वाटतं की ही माणसं या क्षेत्रामध्ये उगाच दादा नाही आहेत. मला असं वाटतं की कलाकाराचं काम असतं प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवणं. जेव्हा कलाकार स्वतः तृप्त होतो ना तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम असतो असं मला वाटतं. कलाकाराची स्वतःची भूक शेवटपर्यंत भूकच राहिली पाहिजे. कलाकार जेव्हा तृप्त होतो तेव्हा तो संपतो असं मला पर्सनली वाटतं. ती भूक जागी राहिली पाहिजे, ती तृप्ती आली नाही पाहिजे की आत्ता एकच हिंदी पिक्चर मिळाला आहे, अजून 100-200 हिंदी पिक्चर मिळवायचेत आणि ते कुठलाही परफॉर्मन्स बघून मिळू शकतात. तेव्हा प्रत्येक परफॉर्मन्स हा भुकेल्यासारखाच व्हायला पाहिजे असं माझं मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे. वाईट वाटलं असेल माफ करा, पण ते सांगणं या खुर्चीत बसून मला फार गरजेचं वाटतं म्हणून मी सांगितलं. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादा. तुम्ही रसिकतेनं यांचे परफॉर्मन्स एन्जॉय तर करताच, पण योग्य ठिकाणी योग्य वेळी यांना योग्य ते मार्गदर्शन देखील करता. त्यासाठी थँक्यू सो मच. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नमस्कार मंडळी. आत्ता इथे पुन्हा एकदा गजबजणार आहे विनोदाच्या सर्व व्हरायटींनी सजलेलं मनोरंजनाचं सुपर मार्केट, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपल्या घरच्या पटांगणावर म्हणजे होम ग्राउंडवर प्रत्येक खेळाडू चांगलाच परफॉर्म करतो. आज इथे देखील एक नवखी गायिका तिच्या होम ग्राउंडवर कार्यक्रम करते, जो कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतात कॉमेडीतला ऑलराऊंडर गडी अंशुमन विचारे आणि जोरदार फटकेबाज जिचा हाय वट अशी चेतना भट.
सर सर आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ऍक्च्युली सर मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे डोंट टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत. त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी मी आहे ना. पुढे 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का हो सर. नमस्कार नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. सरू कुडू डुकारो ये सारो ये गारो ये हॅलो 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 हॅलो. अरे हे काय कुरू पुरू काय. अरे ते सर सर हा गौऱ्या आहे ना गौऱ्या. माझ्या नावातली 2-2 अक्षरं घेतो आणि असंच बोलतो सर मला. सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. लय माग लागलाय सर. कमॉन तू माझ्यासोबत गातेस आता काय तू भाषा बदली डायरेक्ट करू पुरे. बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार. गौऱ्याला बघितल्यावर असंच होतंय सर मला. लय जीव टाकतो माझ्या. आता गाण्यात जीव टाकायचा. ओके गाणं महत्वाचं. शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही का. हो सर. येस येस. ए कोण आहे. बाबा काय तू यानं ओळखलं नाही. नाही कोण आहे. हेच ते अंशुमनजी विचारे माझे गुरु. हा गुरु. हे गुरु. अच्छा म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत. मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना ते. तेच ते नसतं रे बाबा. लय मोठे हिट सिंगर आहेत ते. ठीक आहे सर सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सुट्टीतले सृष्टीतले तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचे नाही आघाडीचे. कोण आहे. तेच ना सांगलं त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना ती आपल्या एरियातली शान आपल्या एरियाची आन बान सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार टाळ्या. We love you सरगम. सरगम फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांचं. सर जरा सांभाळून घ्या बरं का. अरे डोंट वरी. नाही तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर बस तुम्ही प्लीज बसा. सुरू फाड दाल एकदम जरा लेवल मध्ये हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते. माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते आहे. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी. जुन्या नव्या गाण्यांचा असा मस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. गुड सरगम सुरांकडे लक्ष दे. हो सर. नाही ठीक आहे बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. शुरू करते. तेरी बिंदिया रे तेरी बिंदिया रे रे हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे.
सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे। अरे आपल्या एरियाची पोरगी आहे, काय गात आहे, वा 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 वा, आवडलं आपलं गाणं. हे बघा, हे घ्या. आपलं गाणं तुला चेक. थँक्यू सर. क्या बात आहे, काय प्रेम आहे तुझं. सर बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. हा, बरोबर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना मग. मला पण मिळेल चेक. तुम्ही छान गा ना. मी स्केलमध्येच आहे, तू 2 नोट खाली होतीस, लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा, पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम कसं आहे, हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. पण आपण नकोच, आपण वाटून घेऊ. डोंट डू. मला बघायला आले, मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय, तू कोरस गा. ओके सुरू करते. 1 2 3 4 स्टार्ट. गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का? गाणं ऐकायचं नाहीये सर. त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके आता कोरस मी गातो, तू गाणं गा. हो हो चालेल. ओके हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. 1 2 3 स्टार्ट. दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिल तो पागल है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. 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 काय काय तुम्ही ऐकतच नाही. ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोर्स करते तेव्हा टाळ्या देतात. आता मी कोर्स करते मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं. मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर. तुम्ही ग्रेटच आहात हो सर. पण हा माझा एरिया ना वाटते बंबो. येस येस. ओके आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू थँक्यू. सरगमसाठी टाळ्याच घेत आहे. आता मी तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही नाही नाही. सरगमचं आणखीन काहीतरी गाणं होतं त्याला कापून टाकेल. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका, ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं आहे. मी काय करू मग आता? तुम्ही गा, मी काहीतरी करते. तू काय करणार सर? सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देत आहे, तू म्युझिक काय देणार आहे? ते नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना, मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस येस येस. ओके ओके. 1 2 3 स्टार्ट. रात में जो मजा है, मजा ये कुछ नया नया है.
दिल को आज क्या हुआ है ड्याऊ 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 घूमता ही जा रहा है ड्याऊ झूम झूम बाबा झूम 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 बाबा झूम 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 बाबा वाटलं नाही त्याला काय होतं माझ्यावरचं प्रेम आहे ते बघ माझ्यावरचं प्रेम का मी काय कसे फाडतो माझ्यावर काय नाही एवढा मरमर लोक प्लीज प्लीज चिडू नका काय हे करत नाही कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर कसा चिडू होतोय मला घशात त्रास मी कधी बसून करतो शांत व्हा प्लीज शांत आता मी विचारतो कोण तुम्हाला माझं सोलो गाणं ऐकायचं आहे माझं सोलो गाणं ऐकायचं माझं म्युझिक ऐकायचं परफॉर्मन्स काही वादच नाही पण या परफॉर्मन्स मध्ये या सगळ्यांनी जी इन्व्हॉल्वमेंट दाखवली आय थिंक ती अतिशय वाखाणण्याजोगी होती तुम्हा सगळ्यांसाठी स्वतःसाठी जोरदार टाळ्या सगळेच जण बघा हास्यरसिक काय म्हणतायत सई आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मला असं वाटतं की या मंचावरचे कलाकार किती हरहुन्नरी आहेत. चेतना तू किती सुंदर गायलीस सुराची पक्की आहेस तू आणि तू ह्या कॉस्ट्यूममध्ये जी बॉडी लँग्वेज तुझ्यामध्ये होती ती खूप वाखाणण्याजोगी होती आणि मला असं वाटतं की तू एक अणुबॉम्ब आहेस आणि तो फुटणार आहे फुटायच्या मार्गावरती आहे एक एक स्किट तो असा चालला आहे प्रवास त्याचा पुढे इट इज व्हेरी गुड टू हॅव यू आणि अंशू आय थिंक तुला मस्त तुझ्या एनर्जीला कॉम्प्लिमेंट करणारी जोडीदार मिळालेली आहे आणि याचं खूप कौतुक आहे. आउटस्टँडिंग एनर्जी होती आणि जी धडपड होती इतकं चांगलं गाऊनसुद्धा म्हणजे मला असं वाटत होतं की एकदा टाळी वाजवू का मी असं झालं होतं. खूप खूप सुंदर कन्सेप्ट आय थिंक सचिन सरांची कन्सेप्ट आहे. मस्त लिहिलं होतं स्किट आणि तुम्ही काय उत्तम सादर केलं खूप मस्त कमाल वा वा कमाल. प्रसादा सगळ्यात आधी आज इथे या वास्तूमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी मी फक्त एकच गोष्ट करू इच्छित होती आज तुम्ही प्रात्यक्षिक देऊन सिद्ध केलं की प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्याशिवाय कुठलीही कलाकृती संपन्न होत नाही. हम भी बड़े उस्ताद है और जलवे है हमारे हम भी बड़े उस्ताद है और जलवे भी है हमारे. बहुत बढ़िया थी चेतना की सरगम बहुत बढ़िया थी चेतना की सरगम पर इतने भी बुरे नहीं है हमारे अंशुमन विचारे. लवली सुपर परफॉर्मन्स. थँक यू सो मच. थँक्यू. मंडळी एम्प्लॉई बॉस सिरीजमधल्या सतत ऑफिसमध्ये चुका करणाऱ्या एम्प्लॉईला मूर्ख म्हणायचं का इतक्या चुका करून देखील त्याला कामावर ठेवणाऱ्या बॉसला मूर्ख म्हणायचं हा प्रश्न मला नेहमी पडतो. पण काही का असे ना त्यांच्यातला हा मूर्खपणा बघायला आपल्याला मात्र फार मजा वाटते. चला तर मग आज पुन्हा एकदा या मूर्खपणाचा आनंद लुटूया. तुमच्या समोर येत आहेत लाफ्टरचे मास्टर स्ट्रोक समीर आणि विशाखा. काय दत्ता काय झालं
हे काय तुमच्यासाठीच माझ्यासाठी कॉर्पोरेट मॅनर्स ट्रेनिंग अच्छा. सांगितलंय येस 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 ते तुम्ही मलेशियाला जाणार आहात ना तूच काय असतो रे तू काय असतो माझ्या टॅलेंटवर चाललोय मी नाही म्हणजे जा पण त्यासाठी परदेशातून खास ट्रेनर येणार आहेत रिअली जेसिका सुभेदार जेसिका सुभेदार हो आपल्या विशाखा सुभेदार मॅम आहेत ना त्यांची थोरली जुळी बहीण अरे बापरे ही एवढी आता थोरली केवढी असेल हरकत नाही बरं Yeah. We should just reach in the office. Yeah. Don't you worry at all. I'm comfortable here. Yeah. There's traffic. That's fine. But एक minute. What is the name of that employee? What is the name of that employee? Okay. Samir Chowgule. Yeah, I'm myself Samir Chowgule. Okay. Hi. Clerk of this. Okay. Good morning. He's just standing here. Yeah. Have a nice day. Yeah. Thank you. I'm just talking on the phone, please. Yeah. He's just next to me. He's a good guy, decent guy. Yeah. Very innocent. तुझं ना उगाच काहीतरी असतं विशू. Come on. Anyway, मी बघते. I'll handle the case. Okay. चलो bye. Have a nice day. Yeah. छान आहे तुझं ऑफिस by the way. It's very positive. Nice. Okay. चलो bye. Have. Hello. Myself, Jessica Subedar. Why? What are you doing? इंच पिंच तुम्ही सेम तुमच्या बहिणीसारख्या दिसता विशाखा सुभेदार सेम दिसता तुम्ही Are you kidding? आता आम्ही ट्विन्स आहोत म्हटलं आम्ही सारख्या दिसणार ना. हो नाही बरोबर. Anyway, you're so cute. You're very cute. हे माझे Yeah, you're very cute. म्हणजे विशू उगाच सांगते की तुम्ही म्हणजे ऑफिसला लागलेली कीड आहात. कीड म्हणते तुम्हाला No. But you're just like kid, you know. Kid. Yeah. Very nice. And she calls you, most of the time she calls you Kitanu. Kitanu? But nahi, I found you Futanu. Futanu? Yeah, very healthy food, Futanu. Oh my God, thank you very much. Because of you, the atmosphere is so healthy here. हा नाही ते पण असतंच बरं काय तसं काय हे नसतं Actually, विशूचं आणि माझं कधी पटत नाही. What are you doing? इंच पिंच माझं पण पटत नाही Anyway, let's. नाही ऍक्च्युली प्रॉब्लेम तोच आहे आता तुम्ही आहात म्हणून मी सांगतो Okay. म्हैस नुसती बसलेली असते खुर्चीवर Really? अख्खं ऑफिस मी एकटा सांभाळतो तुम्ही आहात म्हणून मी सांगत नाही खरं सांगतो मी परवा आली होती माझ्याकडे नाही आता हे तिच्या समोर जर बोलला असतात तर कदाचित तिला ते मान्य झालं. अरे नाहीच होणार ना तिचं असे सटकन वाजवायची वाटतं ना चेहरा समोर आली तेव्हा वाजवायची वाटते तुम्हाला खरंच सांगतो. परवा आली होती माझ्याकडे हाफ डे द्या आउट She came to you. अरे हे फेस टू फेस शी केम आय सेड आउट You said out. अरे चौगुले देवाला घाबर रे चौगुले किती खोटं बोलतोस हा अरे समीर भोगलेऐवजी चुकून समीर चौगुले नाव छापलं अरे प्रिंटिंग मिस्टेक मुळे जातोस तू मलेशियाला लायकी नाही जाण्याची यू सूक्ष्म डायनोसॉर वेर यू Where I'm junior clerk and where you Sipahi? How much antar between both of us? Out from here. Dattu, go. What? मॅडम याला खरंच वाटतं की तुम्ही विशाखा मॅमच्या बहीण आहेत म्हणून what boss sister you मस्का once I तळपायच्या मस्कतला गेली ना प्रॉब्लेम I don't want to. Okay. Out from here. Dattu. This is ridiculous. Go. Fundamental. You don't have any right to talk with the seniors like that, okay? Say sorry to him. Say sorry. Sorry. And can you leave from here? Can you leave? We want to concentrate on our work, okay? Go. This is a same my bhavna. Dattu. Come. This is my bhavna. क्या बोला? This is my bhavna. Get out from here. जा तुम्हारे Hey. This is a ridiculous of the fundamental rights of the tournament. Okay. Alpha Roger. Okay. Relax. What is it, Alpha Roger? No, just English. Okay. Just English. Anyway, so come to the point. Yes. So I'm here to teach you the table manners, yes, corporate manners. Yes. Okay, so you're going abroad, right? Foreign, right? So you should be your behavior should be very gentle, very kind. You know, like gentlemen, you should behave.
जरासं म्हणजे मला इंग्लिश येतं त्याचा प्रॉब्लेम नाहीये ओके पण मराठी ते येतं तुम्हाला येतं की मी नाही तुम्हाला सांगते की तुम्हाला तिथे जाऊन खूप छान वागायचं आहे ओके सी कसं असतं शीतावरनं भाताची परीक्षा केली जाते राईट राईट शीतावरण सो तुमच्या मॅनर्सवरनं आपल्या कंपनीची इमेज ठरणार आहे सो यू शुड बी व्हेरी काइंड सो समजा उद्या तुम्ही फॉरेनला जाताय तिथे गेल्यावर तुमच्या आपल्या क्लायंटनी तुम्हाला इन्व्हाइट केलं डिनरसाठी मज्जा येस मजा येणार समजा त्यांच्या घरी तुम्हाला इन्व्हाइट केलं तर तुम्ही कसे कराल तुम्ही कसं वागाल ओके काय कराल तिथे जाऊन मी म्हणजे लिसन इथे टेबलावर जेवण ठेवलेलं आहे मी असं दारातून आलो ओके व्हेरी जेंटल काइंड या सॉफ्ट गुड Hey guys, very good. Slowly. Hey, hello. What are you doing? पनीर चिल्ली है, पनीर चिल्ली है. What are you doing? Hey, hello. Hey, don't do that. Ridiculous. Hey, hello. Hey, what are you doing? Hey, get up. Silly guy. It's hard, Samir. Saugul, it's hard. Is this the way? Actually, Why are you running like that? पनीर चिल्ली कधीच बघितलं नाही. असं धावायचं नाहीये. टेस्ट मी मध्ये शुड गो स्लोली. एवढं धावा करायची नाही. आरामात सगळं घ्यायचं स्लो. पण मी आलो व्यवस्थित इथपर्यंत ना. फक्त तिकडे चुकलो. ग्रेसफुली चालायचं. ग्रेसफुली. I'll show you what is a grace. You know, ते जे असं करत आलात ना, you should not do that. असं प्रॉपर hello. Properly you should take play like that. आणि मग बाउल असं घ्यायचं आरामात. Very slowly. Yeah. Come. What is this? हे काय? तू आता आला तसंच चाललो सेम. मी अशी चालले एक मिनिट मला इमिटेट करायचं नाही सी आय एम फिमेल अँड यू आर मेल ओके सो हॅलो शट अप अरे यू आर मेल म्हणून शट अप हे मेल म्हणून असं काय कुगडीचा आवाज करते नॉनसेन्स मेल पुरुष आहात ना तुम्ही पुरुष म्हणजे अरे पुरुष मला माहिती आहे पुरुष आहे बा पुरुष येस मॅम येस पुरुष सॉरी येस Okay, now good. Okay, now sit on the table. अजून 3 व्हेरायटीज आहेत तुम्हाला. No need. I have seen your varieties. 3 seasons झाले. I have seen your varieties. The same. Tasty. Same. तुम्हाला सांगू राहिले. Shut up. I've seen your varieties. Okay. Now आड्यातच नाही तर पोळ्यात कुठून येणार. शपथ सेम म्हण आहे मराठी तशी. मी मराठीत असली म्हण म्हणले. ओके एनीवे सिट ऑन द चेअर प्लीज. या आता जर कोणी बाजूला बाई उभी असेल तर आपली चेअर तिची चेअर बाजूला करायची आणि तिला पण ऑफर करायची बसायला. ओके बाई असली पाहिजे ना. मग मी कोण आहे? लेट इट बी आय विल ऑफर यू ना. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. सिट हा बसा माझ्या सकट ढकल. ओके नाव दिस नॅपकिन. हा याचं काय करायचं? ओके आय टेल यू. हा नॅपकिन असं घ्यायचा आणि इधर से कम करो थोड़ा इधर से भी थोड़ा कम करो. सलोन मध्ये बसलायस हा आणि इधर से कम करो उधर से कम को आहेत काही नॉनसेन्स. ओके ॲप्रन नाही आहे नॅपकिन आहे. ओके तुम्ही खाताना काही अंगावर पडू नये मांडीवर पडू नये आणि कपडे खराब होऊ नये म्हणून हे नॅपकिन घ्यायचे. ओके इज दॅट क्लिअर टू यू? क्लिअर मॅम. ओके सो एक मिनिट वन मिनिट कम हिअर नाव शो मी फोक. व्हॉट इज हे? फोक वाजवा रे.
What is This is our folk, our culture. I love my culture. I love my folk. Shut up! मी तुम्हाला फोक डान्स बद्दल नाही विचारलं. आय एम आस्किंग अबाउट दिस फोक. फोक म्हणजे काटा. ओके. याला folk म्हणतात? This is fork. This is spoon. Okay. Okay, And spoon. this is soup spoon. And Okay. this is dao. And this is This is dao. This is dao उलटला. That's a fun element of my. Vishu says right. It's criminal to work with you. Thank you, ma'am. Thank you what? Nonsense. Nonsense. Come here. Okay? So हे तुम्हाला कळलं? Fork, spoon. Okay? So आता आरामात पद्धतीने सी remove it like this. Okay? Soup कसं घ्याल? Tell me. Show me. सूप बाउल मध्ये घ्या एकदम सावकाश स्मूथली. डोंट डू दॅट. चव घ्यायची नाही आपल्याला. ओके. व्हेरी स्मूथली सावकाश व्हेरी सॉफ्टली सावकाश. नाव टेक. एवढं सावकाश नाही. कम ऑन. हे सगळं सांडवताय तुम्ही. नो स्मूथली घ्यायचं असं सूप आणि आरामात प्यायचं. सी लाईक दॅट. ओके. आता हे स्मूथली पिऊन दाखवा मला. एकदम सावकाश. चमचा ओठाजवळ तरी द्या. एवढं नाही. एका सूपवर अख्खं स्किट नाही आपलं. पटपट करायचं. हा वेरी. Is this a way to drink soup? This is the only way to drink soup. Other no incoming not free, na. Shut up. Nonsense. ते वाईट टाक. हा? जे ते सूप लागले ओठाला ते पुसा प्लीज. हे हॅलो काय डुईंग. असं नाही पुसायचं. नॅपकिन आहे ना. नॅपकिन पुसा ना. नॅपकिन खराब होईल ना. हे काय आपलं त्याच्यासाठीच ते. नाही त्याच्यासाठी This napkin is for the नाही. same बनियनला reason. नेहमी पुसतो. बनियन बघा ना. अरे हॅलो डोंट डू दॅट. मलेशियाला गेलेलं असं बनियन पुसणारच का? नो असं नाही करायचं प्लीज. व्यवस्थित हे आहे तर नॅपकिन याने असं टॅप करायचं आरामात. असं टॅप करायचं. नाही हे तिकडे. What? Okay. So now let's move towards starter. Okay. ओके. हा हे काय आहे मॅम? Starter. Fantastic. What a sense of humor you have. Thank you, ma'am. Brilliant. Standing ovation for this. Thank you. Sit down. So this is starter. अच्छा, गावात. हे starter आरामात. पनीर चिली. Very slowly. जेवण ही 50 वर्षातून पहिल्यांदाच घडणारी घटना आहे का तुमच्या आयुष्यात? आरामात. रोज जेवताना तसं जेवायचं. ओके. ओके. रोज कसं जेवता तसं जेवायचं. ओके. सो हा फोक. सॉरी. इट्स ओके. सर हा फोक आहे. नाईफ आहे. ओके. हे असं तोडायचं असं व्हेरी स्वीटली. आणि मग फोकने असं ते उचलायचं आणि खायचं. ओके. शो मी. नॉट हिअर. मी वाटलंय ना तुम्हाला त्याच्यात. ओके. खून नाही करायचं त्याचा. नो आडवा खून नाही करायचं. ओके. असं येस असं. नो आय टेल यू. आय लव्ह विशाखा मॅडम. हॅलो. एक मिनिट. व्हॉट आर डुईंग? व्हॉट काय केलं तू? नो. असं नाही खायचं. एक मिनिट. डोंट यू एव्हर टच फूड विथ बेअर हँड्स. इज दॅट क्लिअर? अजिबात हात नाही लावायचा फूडला. असंच खायचं. जिराफ आहेस तू. जिराफ आहेस असं खायला. तुम्ही आता मला हात नाही लावायचा म्हणून क्रेझी. म्हणजे असं बोटाने नाही खायचं. काटे चमचे आहेत ना ते वापरायचे. खराब होतील ना परत. अरे ते त्यासाठी असतात ना मॅड. ते त्यासाठी असतात मंकी. पेग. कम ओके. खा. हा ओके. असं नाही. असं त्याच्यात असं अडकव त्याच्यात. कुल. हा गुड. वेग. खाली का टाकले ते? अरे खिशात ठेवले? प्लेट मध्ये ठेव. नॉनसेन्स.
डिसिप्लिन ठेवायचं. काहीही करताना लक्षात घे, या टेबलावर काहीही करताना फक्त काट्या चमच्याचा वापर करायचा. दॅट्स इट. ठीक आहे, हरकत नाही मॅम, हरकत नाही. तिथेच ठेवायचं प्लेटमध्ये. अरे तुम्ही आता मला काट्या चमच्याचा वापर करायचा, मला घास आली. खाजवायला कोणी काटा चमचा वापरता का? नॉनसेन्स. अरे मग काय बाबा, काट्याने काय घरी जायचं का खाजवायला? पण वर टेबलावर खाजवायचं कशाला? पुटकं वांग मेला, घुबड, माकड, डुक्करच तू, डुक्कर एक नंबरचा. अशा सेम उदाहरणाच्या लायकीचं नाहीयेस. असा सेम विषय शिवा देतो. अरे मीच आहे ती. नॉनसेन्स. मीच आहे ती. तुला एवढंही कळत नाही? बापरे, काय शॉक बसतो, तुला एवढंही कळत नाही? एक जळला, वीग लावून आले, कपडे बदलून आले, ऍक्सेंट बदलला, तरी तुला कळत नाही? कळली तुझी बुद्धिमत्ता काय आहे ती? नॉनसेन्स. चाललाय मलेशियाला, इथे काश्मीरच्या सिग्नल जायची लायकी नाही तुझी. नॉनसेन्स. आता कळलं ना, सीसीटीव्ही फुटेज मध्ये एचओला कळलं असेल की समीर भोगले इज अ राईट पर्सन टू सेंड मलेशिया, नॉट समीर चौगुले. नॉनसेन्स. इतना बड़ा धोखा. मोठा धोखा 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 धोखा. क्या बात है. जबरदस्त सुपर हिट परफॉर्मन्स. मॅडनेस ओव्हरलोडेड. तुझा नाच, तुझी सूप पिण्याची पद्धत, तुझी पनीर खाण्याची पद्धत आउटस्टँडिंग. सगळा मॅडनेस होता. आणि विशाखाताई, तू आज फार क्यूट दिसतेस. फार सुंदर झाला परफॉर्मन्स, फारच सुंदर. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. प्रत्येक वेळेला नवीन जागा कुठून काढतोस तू समीरदा? आणि हाऊ इज इट पॉसिबल इवन? म्हणजे हा एकच बॉस आणि एम्प्लॉईचा आहे, त्याच्यामध्ये नवीन म्हणजे खरं तर तेच असतं, पण ते नव्या ढंगाने तू प्रेझेंट करतोस. आय थिंक दॅट्स अमेझिंग. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेसिका, वी लव्ड यू. यू आर अमेझिंग. थँक्यू. आणि दत्ता कुठे? दत्ताला बोलवा. दत्ता अब आला गे. दत्ता, आजचा दिवस तुझा आहे. आज जिंकलायस तू. दोन्हीही स्किट्समध्ये अमेझिंग परफॉर्म केलंस. आत्ता पण तू 1-2 मिनटं इकडे होतास, पण त्याच्यात पण तू भाव खाऊन गेलास. अमेझिंग. जर का आवड असेल तर पर्स्यू दिस, हे सोडू नका. आणि प्लीज असे छान छान परफॉर्मन्सेस अजून बघायला मिळू देत. वी लव्ह यू. थँक्यू. प्रसाद दा. आउटस्टँडिंग. सम्या, विशाखा, दत्ता, तुमच्या दोघांबद्दल आता बोलून बोलून मी थकलोय, पण एक अप्रतिम शेर तुमच्या दोघांसाठी खास शोधून काढलाय. तो गौर फरमाइए. आसमां जितना नीला है, सूरज जितना पीला है, पानी जितना गीला है, उतना ही आप दोनों का स्क्रू ढीला है. पण या स्क्रू ढिल्या असण्याचं जास्त क्रेडिट या माणसाकडे जातं, कारण तो जे काही लिहितो, ते तो जे काही करतो, ते जे काही बांधतो, ते सगळं त्याचं क्रेडिट आहे. रिॲक्ट होणार तेवढंच लागतं, तर तो परफॉर्मन्स बाहेर पडतो. अदरवाईज करेक्ट येत नाही. ऑफकोर्स हे सगळ्यांचंच टीम आहे, टीम वर्क आहे सगळ्यांचं. तुम्ही दोघेही बाप आहात, सुपर हिट आहात. थँक्यू सो मच. मंडळी, आता इथे 2 वीर प्रेमाची अग्निपरीक्षा देणार आहेत. बघूया त्यांची प्रेमिका दोघातल्या कोणाला पास करते ते. गप्प बस. बंद करते शाळेची घंटा. खूप दिवस झाले शाळेची घंटा वाजवतोय, पण आज मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार मी घंटा. मावशी सॉलिड आहे. मावशी म्हणजे तशी मावशी नाही, ती शाळेमध्ये असतात ना ते झाडू पोछा वगैरे करायला, तशी मावशी. नमा 2 वर्ष झाली आमच्या शाळेत जॉईन झाली. ती जेव्हा शाळेच्या अंगणात खर्राटा मारते ना, तो माझ्या मनावरनं खर असं झाड गिळतो. खरं सांगतो, माझं प्रेम आहे तिच्यावर. मी आज तिला प्रपोज मारणारच आहे. मी तिला. राहिली कुठं पण नमा, हे कुठे गे नमा.
वय ये. लेट झाला काय? नाही एवढा लेट चालतोय. गरज मला आहे ना. नाही नाही चालतोय. बरं इथं मला असं एकटी दुकटीला गार्डन मध्ये कशा पायी बोलवलायस? एक मिनिट, माझी कोणी कंप्लेंट केली काय तुमच्याकडं? कसली ग? म्हणजे माझ्याबद्दल कोणी वंगाळ बोललं का? माझ्या पवित्र शिलेवर कोणी असं किचड उधळलंय का? कशावर? पवित्र शिलेवर असं किचड उधळलंय. काय मी काय येणार की बोलतेस तू? आता या लवर्स गार्डन मध्ये तुझी कोणी तक्रार केली का ते सांगाय बोलवली तुला मी. मला इथं ते म्हणजे माझं म्हणजे आपण दोघं माहित आहे मला, माझ्यावर लय लव करतोस ते माहित आहे मला. आयुष्यभर तुला माहित आहे वय. लगीन करशील माझ्याशी? काय? नाही नाही मान. तू असं विचारशील असं मला नाही वाटलंच होत. चालतंय, पण त्याआधी मला माझा भूतकाळ तुला सांगायचा आहे. सांग की. ये बघ, यो भोंग्याचा आवाज, यो भोंग्याचा आवाज माझ्या नसा नसात भिनलाय. तू मस्त सांगते इथं बसा. माझा जो भूतकाळ आहे का नाही, या भोंग्याशी लय संबंध आहे त्याचा. म्हणजे भोंग्याचा आवाज येतोय ना तू मसनी, तो माझा भूतकाळ इथं येतोय का काय? मग माझा भूतकाळ इथं प्रेझेंट झाला का काय? माझं प्रेझेंट आलं का काय? माझं छोटं प्रेझेंट आलं का काय? देखो देखो वो आ गया, देखो देखो वो आ गया. काय चाललंय तुमचं? ये नम्या हा तुला माझी इडली काय म्हणतोय? आणि ए तू मेंदू वडा नाही रे, तू करपलेला मेंदू वडा आहेस. मला करपलेला मेंदू वडा बोलतोस ना? तू काय लोअर पर्यंत ऋतिक रोशन समजतोस स्वतःला? रिडक्शन झेरॉक्स ऑफ टाटा विंचू कुणीकडचा. आणि तू आमच्या मध्ये मध्ये कबाब मी हाती कसा होता? चालती करा आमचं जायला चुकीला बोलवते. मांजी इडली कोण आहे हा इथं कशाला आलाय नम्या? प्याडी भाऊ. प्याडी भाऊ इकडे यो आहे का नाही, यो आहे का नाही माझा लहानपणीचा माझा बॉयफ्रेंड आहे. हा तुझा लहानपणीचा बॉयफ्रेंड आहे? हा लहानच राहिला, तू मोठी झालीस. इच्छा असलं कोण कुणाला बोलतंय? जानी जिसके कद बुटके होते हैं वो दूसरे बुटकेपन पे पंच नहीं मारा करते. तू कोण आहे आमच्या सगळ्या लफड्यामध्ये बोलणारा? यो शिपुर्ड्या आहे आमच्या शाळेत. शिपुर्डा म्हणशी वय? ये शिपोय इथे कशा पोय आलाय? आता ह्याचं आहे का नाही इथं या, ह्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. काय बोलतोस? माझं एकट्याच तुझ्यावर आहे वय, तुझं नाही काय माझ्यावर? हे फालतूगिरी चालले नाही. इकडे मी काय भजनासाठी आलोय का? माझी तू मना सोडून गेल्यापासून मी दुसऱ्या परस्तिकडे कधी असं बघितलं सुद्धा नाही. आपण त्या लवर्स गार्डन मध्ये भेटायचो का नाही रोज? त्या गार्डन मध्ये मी तिकडच्या सगळ्या कपलला फुकट इडली सांबार न चटणीला कधी हात आखडलाच नाही माझा. आता त्या लवर्स गार्डन मध्ये सगळे लोक म्हणजे फुकटची इडली खायला कपल घेऊन येतात. आता एक काम कर, आम्हाला पण इडली सांबार दे आणि निघ इकडनं, कळलं काय? चल निघ. अरे सांग ना इथे जायला. ऐका माझं, ऐका. आता हे बघा, तुमच्या दोघांपैकी कोणला तरी एकाला जावंच लागल. आधा पादा नाही हा जाईल ज्याला मिनी फर्स्ट लव आहे. अरे तू फर्स्ट लव नाही, तू लहानपणीची केलेली चूक आहेस तू. मी आत्ताच इथं करेक्ट डिसिजन आहे. हा काय बोलतोय काय बोलतोय? माझ्या इडली मेंदूवड्या आता काहीच होऊ शकत नाही. तुला खालून लय पाणी वाहून गेलं. जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं तिकडं. अरे लक्ष नाही द्यायचं नाही. अरे ती तुला सांगते विसर हिला म्हणून. निघ इकडनं चल. काय बोलतो? माझी शपथ आहे तुला माझी इडली. काय बोलतोय? मी
मी लय गोंधळून गेले होते बघ. मला वाटलं तुम्हाला सोडून गेला तर तुम्हाला इसरलास, तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं म्हणून मग. अरे असं कसं मी तुला इसरत? मी तुला इसरलं नव्हतं रे. मी तुला भेटायला तुझ्या एरियाने यायचो, गाडी लावायचो, पण म्युन्सिपाल्टी वाला म्हणजे गाडी घेऊन जायचा. मी परत गाडी लावली, परत घेऊन गेला. मला एवढी सगळी लपरी करून मला तुला नाही भेटता आलं रे. पण माझं आय लव्ह टू यू प्रेम आहे. हो मेंदूवड्या, मला कळतंय बघ सगळं. एक काम करू आपण तर नाही आपल्या नवं जीवनाला सुरुवात करूया. नवं जीवन म्हणजे आपण एक काम करू, आपण एक पडदा घेऊ. त्या पडद्यामध्ये जो कोणी माझं मन जितल त्याच्याच घरात मी वरमाळा घालणार. नमे असं नको करू. सगळं पुला खाल्लं लय पाणी गेलंय. तुमच्या दोघांच्या पुल्या खाल्लेच पाणी चाललंय. महापूर आलाय. मांजा कोणी इकडे वासारा तुला वासारा. नम्या हे गडूळ पाणी कशाला हवंय तुला? मी तुझ्यावर प्रेम केलंय. चासला आवरे वर्ष मी तुझ्यावर प्रेम करताय ना. तू आता घंटा वाजून पुरत आलाय. मी एक काम करूया, तुम्ही भांडू नका. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. पडदा खेळू नाही शकत. हा ठीक आहे, मी खेळन तुझ्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदम अवघड पडदा सांगणार आहे. काय करायचं, आपण आता हित खेळणार आहोत. चमचा मेंदूवडा पडदा. चमचा मेंदूवडा? अगं चमचा लिंबू असतं ना. आता हित हाताशी काय आहे, मेंदूवडा आहे का नाही, मग तेच वापरायचं. आता नियम ऐकून घ्या. वडा चमच्यात पाहिजे, चमचा तोंडात पाहिजे, चमच्यातनं वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथपर्यंत जायचं, तिथून हितपर्यंत यायचं, आणि हिथून हितपर्यंत आल्यावर मला जो आधी टच करेल त्याच्याच घरात मी टचकनवर मला घालन. चिट्टिंग करायची नाही. चला आपण करूया. पडद्याला पहिलं कोण जाते? मी जाणार. वासर्या, मी सिनियर आहे. मी तिचा फर्स्ट लव आहे. मी ठरवणार कोण जाणार. तर तू पहिले जायचं. तेच तर बोललो ना आधी. ठीक आहे, तर आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आपलं कुठे चमचत मेंदू या बघ. रेडी मेंदू वडा घेऊन येतो. तर आता हिथं तुमच्या समोर आहे का नाही, ह्यो विश्वकप असा लखलख करतोय बघा. तर हे तुमचं टार्गेट आहे असं समजा. आता ह्यो चमचा ह्यो वडा तू जातोयस ना पहिला. धर. हिथून तिथपर्यंत, हिथून हित मला टच करायचं. चल रेडी. प्यारी प्यारी प्यारी. मी महाराष्ट्र हरलेले आहेत. आणि आता दुसरा चान्स मिळतोय आपल्या मेंदूवड्याला, म्हणजे अरे कदमांना टाळ्या. हा चमचा, हा मेंदूवडा. तिथून हिथून हिथून मला हिथं टच करायचं. मेंदूवडा कमॉन मेंदू. मेंदूवडा ही चिटिंग आहे. चिटिंग आहे. आता येणार आहे मेंदूवडा. पण चिटिंग आहे. तरी चमचा असा मेंदूवड्यात घातला. चिटिंग आहे. अरे पण त्यानं त्याचा मेंदू वापरला का नाही मेंदूवडा कॉम्पिटिशन मध्ये? आपलं काय ठरलं होतं, वडा चमच्यात, चमचा तोंडात, वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथून तिथं हिथं टच झालं. हे समजा त्याने केलेलं आहे. नाही, ही चिटिंग आहे. मला पदार्थ बदलून पाहिजे. एकदा दिलेला पदार्थ परत बदलून करून देणार नाही. तसं नाही, ही चिटिंग करतो. मला ना चमचा सांबार स्पर्धा खेळूया. मग बघतो सांबारात कसा चमचा घुसवतो ते. असलं मला चालेल. हिला मिळवण्यासाठी चमच्यात सांबार काय हाती सुद्धा घेऊन पडेल. चला तर मग आपण पडद्याला सुरुवात करूया. नियम आणि अटी त्यात. सांबार चमच्यात, चमचा तोंडात, सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हिथून तिथं, तिथून हिथं मला येऊन टच करायचं. जो टच करेल तो टचकन माझ्या घरात वरवाला घालील. आहे का नाही? चला तर मग आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आता बघूया कोण मारतय बाजी का होतोय दुसऱ्याचा दाजी. कोण पहिलं कोण जाणार? मी जाणार. तू जा पहिलं. झाले सगळे रेडी आहे. हे सांबार आणि इथं सांबार खाली पडलं नाही पाहिजे. जिंदगी काढायची आहे का नाही माझ्या बरोबर? वय काढायची. बघा आता सांबार आहे म्हणजे आपल्या आयुष्याचं सांबार आहे बघा. पळूया नाही. रेडी. नाही बोलायचं मला तुझ्याशी. हरलाच नव्हतं. आता माझं काय रोजचं काम आहे बाई. आता हिथं
सगळं खाली फरफर फरफरला. तू करून दाखव आता. मी करून दाखवत. आता बघ माझ्या मेंदूवाड्याकडे केवढा मोठा मेंदू आहे. बघतोच ना आता. हा. आता हित बघा. सांबार चमच्यात. सांबार चमच्यात. हाय करे सांबार चमचा. हा वसऱ्या डोलं उघडून बघ. सांबार चमच्यात ना चमचा तोंडात. हा ये बघ ये सांबार चमच्यात न चमचा तोंडात. याला म्हणतात मेंदू. आता समजा मी ऐका. इथं मारलेली आहे अरुण कदम म्हणजेच माझ्या मेंदू वड्याने बाजी आणि आजपासून प्याडी कांबळे आहेत माझे दाजी. अरे ही चिटिंग आहे नमे ऐक ना नमे चिटिंग आहे ही नमे असं नको करू नमे ऐक ना. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. ऑसम ऑसम. बघूया हास्य रसिकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सई मी खूप खुश आहे कारण अरुण दादा गेट्स द गर्ल आणि पहिल्यांदा तो जिंकलाय स्किटमध्ये. खूप आनंद झालाय. नमा वी हॅव मिस्ड यू सो मच. वी हॅव मिस्ड यू अँड हाऊ. पॅडीदा तुझ्याबद्दल काय बोलू. तुमची तिघांची जुगलबंदी अमेझिंग होती. तुमचे वेगवेगळे डायलेक्ट्स पण खूप आवडले आणि हे जे गेम्स होते अवली त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. आउटस्टँडिंग. आणि मला विशेष आनंद याचा झाला की अरुण दा गेट्स द गर्ल. वा वा वा. प्रसाद अफलातून परफॉर्मन्स होता. तुमच्या तिघांची केमिस्ट्री, तुमच्या तिघांची पॅशन, डेडिकेशन आणि मला फक्त सगळ्यात आधी एक प्रश्न पडला आहे जो मला सचिन गोस्वामींना आणि संतोष प्रभूणे नवीन लेखक आपल्याकडे जॉईन झालेले आहेत त्यांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करूया. मला या दोघांना प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आगरी भाषा बोलणारा इडलीवाला मला आजपर्यंत कुठेही दिसलेला नाहीत. तो त्यांना कुठे सापडला त्यांनी मला कळवावं. त्याचबरोबरीने सांबार चमचा आणि वडा चमचा हे खेळ कुठल्या प्रदेशात त्यांनी शोधून काढले हे मला त्यांनी प्लीज सांगावं. मला भयंकर उत्सुकता आहे. पण जोगसपाट फार अप्रतिम लिहिलं हे स्किट आणि तुम्ही तिघांनी विलक्षण ताकदीने खूप खूप एन्जॉय केला. मी नमा पॅड्यात अरुण तुम्ही तिघही वेड्यात ठार वेड्या कमाल. तर मंडळी याचबरोबर या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना या आठवड्यातला हा हास्य कल्लोळ कसा वाटलाय आणि त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. दणदणीत होता हाही एपिसोड. मला असं वाटतं या मंचावर खूप युनिक गोष्टी घडतात. कधी कधी बॉसची जुळी बहीण अचानक येते. इडलीवाला आगरी भाषा बोलणारा असतो आणि असा सुंदर पेहराव केलेली मंजूळ आवाजाची मुलगी एकदम रापचिक नाचते. मला हा मंच अतिशय आवडतो कारण इथे युनिक गोष्टी घडतात कारण आम्ही सगळे युनिक आहोत. हो की नाही. दणदणीत होता एपिसोड. वा 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 वा. प्रसाद एपिसोड्स खूपच दोन्ही अत्यंत रंगतदार होते. प्रसाद टॅलेंटनी सुरुवात झाली एपिसोडची की एपिसोड खणखणीत वाजणारच प्रश्नच नाही. त्याला ओमकारनी फार उत्तम साथ दिली आणि आजचं समीरचं विशाखाचं अंशूचं स्किट मला प्रचंड आवडलं. चेतनाने पण त्याला फार उत्तम साथ दिली आणि दणदणीत एपिसोड होते दोन्ही. फार आवडले मला. वा 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 वा.